नमस्कार मंडळी. तर आज आपण गेलेलो वारीक. आज तारीख असा 26 जून 2025 आणि वारीक आपण गेलेलो मागच्या व्हिडिओमध्ये. तर ती व्हिडिओ तुम्ही अनुभवलाच असताला. तर रिटर्न येताना आपण बावडा मार्गे येताना आपला एक रस्ता खराब निघालेलो. तर त्यामुळे आम्ही प्लॅन केलो की अनुस्कोरा घाट मार्गे जाऊया. तर आता वाजलेत रात्रीचे 9 आणि आता आपण असं कराडमध्ये. तर कराडमधून ज्या ठिकाणी मलकापूर अनुस्कोरा घाटाक जाऊ आंबा घाटाक जाऊ रस्तो निघतात तर तिकडे आपण असो. आणि आपल्यासोबत असं लारा मयेकर आणि ट्रॅव्हलिंग हॅरी. तर एक वडापाव खाऊ ब्रेक घेतलेलो, चाय आणि वडापाव. तर इकडून आता डायरेक्ट आपण जातो अनुस्कोरा घाटान. तर इथून कराडवरून शिरगाव 171 किलोमीटर रनिंग दाखवता आणि 4 तास दाखवता टाईम. बघूया आता पुढचं प्रॉस कसं होता तो. तर पुढे CNG पंप पण एक हा बोलतात. सातारा टू कराड आमका एक पण CNG पंपावर CNG मिळाला नाही. इकडे पुढे बघूया CNG आपल्याला मिळता काय. तसं पेट्रोल असा हाफ टँक, पण CNG मिळाला तर अजून चांगला, काय टेन्शन नाही. थोडं जरा बजेटमध्ये ट्रॅव्हल करू पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे की अनुस्कोरा घाटात काय कंडिशन आहे ती रोडची. त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. असेच ज्यावेळी आम्ही ट्रॅव्हल करू तर त्यावेळी घाटाची अपडेट, रोडची अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. चला आपण आता बरोबर 9:15 वाजता इथून निघालो. मलकापूर असा 53, कोकरूड असा 36 आणि रत्नागिरी 135. तर इकडून आता आपल्याला जाऊचा अनुस्कोरा घाट मार्गे मलकापूरवरून. तर ह्या रस्त्याची पण तुमका कंडिशन आम्ही दाखवतलो, प्लस अनुस्कोरा घाटाची पण अपडेट देतलो. परत आपलं रूट असं असा की कराड इकडून मलकापूर, त्याच्यानंतर अनुस्कोरा, पाचाळ मार्गे आपण खारेपाटांना बाहेर पडलो असो रस्तो दाखवतो पाचाल मार्गे. तो पुढचा रस्तो बघूया कसं होतो. नंतर मग तिकडून डायरेक्ट तराळा नांदगाव मार्गे शिरगाव. तर ड्रायव्हर चेंज झालेत पुन्हा एकदा आणि लारा मयेकर. तर यांनी आता रथाची कमान आपल्या हातात घेतलेली आणि रथाचं सारथ्य करणारच होय ना. चला रस्ता कसा होतो बघूया. पाऊस तर नाही, येताना थोडंसं रिपरिप मिळालो साताऱ्याच्या पाठीमागे मिळालो. नंतर थोडंसं मध्ये 3-4 ठिकाणी मिळालो. इकडे तर अजूनपर्यंत काही दिसत नाही. घाटात कशी परिस्थिती आहे कल्पना नाही. चला कराडच्या पुढे गेलो आणि पावसात झाली सुरुवात. काल पण असाच कोल्हापुरात घुसलो आणि पाऊस सुरुवात. हायवे लागल्यावर पाऊस गेलो. पुन्हा आज असाच हायवेशन परत आतमध्ये निघालो आणि पुन्हा एकदा पावसात सुरुवात झाली. आता एक पुढे आहे सर 15 किलोमीटरवर CNG पंप असा. तर बघूया आपल्याला तिकडे CNG मिळता काय. जर तुम्ही या रूटने येत असला तर इकडे एकच CNG पंप आहे. नंतर मग आपल्या हायवे एक तर राजापूर किंवा नंतर तरळे. तर असे फक्त CNG पंप असतात. गोगावच्या ठिकाणी असं आणि इकडे CNG पंप असा. तर आपल्याला CNG मिळालो 96.50 प्राईज असा. आपले तर CNG टँक पूर्ण खाली झालेली. तर आता इकडे फुल करून घेऊया. तर आरामात आपल्या घराकडे जायपर्यंत पुरतली. 8.39 बसलो. 810 रुपये. गोगावमध्ये CNG भरून निघालो आणि एक आपलं हायेस्ट CNG बसलो 8.39 kg आतापर्यंत. म्हणजे एकदाच फक्त 8.5 बसलेलो. पण कोल्हापुरात इकडे पहिल्यांदा जेवढं बसलो नाही तर 7, 7.25 पर्यंत बसायचो कोल्हापूरमध्ये CNG. तर चांगला प्रेशर चांगला होता. आणि पावसाक सुरुवात झाली. यो भेंडी डोकं खातलो हा. पहिलो लेफ्ट आपण घेतो या झेंड्याकडनं आणि आपण काही कोकरूडला येलो वाटतं कदाचित. शेडगेवाडीमध्ये येलो आणि आहे ना कोकरूड दाखवता 5 किलोमीटर. काय करतो तर हे अकडचे जरा ते लेफ्ट राईट ते जरा कळत नाही. आपण मॅप टाकलो असा आणि आपल्याकडे एक्सपिरियन्स ड्रायव्हर पण असतात जे या ठिकाणाहून प्रवास करतात, लारा दादा. त्यामुळे तसं तेवढं काय प्रॉब्लेम. पण इमर्जन्सीसाठी मॅप टाकलो कारण इकडे पुढे नंतर नेटवर्क नसतं अनुस्कोरा घाटाच्या अलीकडे आणि परत खाली उतरल्यावर. किती बाहेर येतो बघूया. सर थोडंसं तर चांगला रस्तो मग कट्टा जो डबल लेन होतो तो आता काय झाला होता आहे ना सिंगल लेन रस्तो आवडता कदाचित. 1 इंच राईटला आपण चाललो. कोकरूडला येलो. कोकरूड मधून आपल्या राईट घेऊचो. तो तकडनं रस्तो जाता सांगली कोल्हापूर. Pachwada Road for 2 kilometers. 2 किलोमीटर पर्यंत स्ट्रेट. हॅलो कोकरूड मध्ये असा आपण कोकरूड
हो कोथरूड वेगळा, कोथरूड पुणे सगळा सामसूम हा बाजारपेठ. वाजलेत 10 आहे ना, पण लगेच नंतर आणा तो काहीतरी. आता राईट असतो ना काहीतरी पुढे. Next right onto Kali. कोकरूड नंतर यो पूल क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी लगेच यायचं राईट असा. तर रस्तो आतापर्यंत आपल्याला चांगलं मिळालो. खड्डे वगैरे तर काहीच नाही आहेत. मलकापूर असं 16 किलोमीटर, पावनखिंड 33, अणुस्पुरा 47 किलोमीटर आणि राजापुरा 96 किलोमीटर. इकडे आता छोटे छोटे घाट असत सेक्शन. बघूया रस्तो कसं होता. आतापर्यंत तरी चांगलं मिळालं आपल्याला रस्तो. मलकापूर पर्यंत माका वाटतं डबल लेन आणा रस्तो. मलकापूर नंतर माका वाटतं तो सिंगल लेन चालू होता रस्तो. आणि इकडे याच ठिकाणी तशी गाड्यांची रहदारी पण नाही. एखाद दुसरं ट्रक वगैरे किंवा 4 व्हीलर वगैरे आपल्याला जातात ओव्हरटेक करून. आता वाजले 10 रात्रीचे. पुढे बघूचा लागत कशी काय परिस्थिती वगैरे काय आहे. लांब अजून दिसणार नाही लगेच. हो फिरण मागे इल्लो आम्ही. ओके काय झालं रस्ते मध्येच ना प्रॉब्लेम झालो. हा 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 अशी फिरण इल्लो. बरोबर. तो एक टन आपण चुकला पण लगेच आपण गाडी पाठी घेऊन पुन्हा लागलो आहे. सर एवढं टर्न आणि रस्तो एक सरळ पण गेलो. मॅप पण आता बरोबर दाखवता. अचानक कळत नाही रात्रीचा. थोडस रस्तो माहिती आहे मागा म्हणून आपलं. हा ताच नवीन जरा तो मॅप वर थोडस पण बाचका होत झाला. टर्न वगैरे आवडतो. हा लगेच राईटच वाटतं परत आहे ना. पुढचं आता मलकापूर वरून आपल्या लेफ्ट घेऊचो ना. होय हो आणि मग राईट आणि मग त्याच्यानंतर मग पुढे एक काय तरी राईट आहे. मग तो एक मेन रस्तो सोडून आपल्या अणुस्कुरा घाटाक राईट मारूचो लागतं ना. फुल जोरात पाऊस. फुल जोरात एकदम तुफानीच पाऊस असा. आता पुढचा काय दिसणार नाही. आपण असं मलकापूरच्या पाठीमागे. मलकापूर साधारण 7-8 किलोमीटर असा घाटात पाऊस गावता. आणि धोक्याचा रस्तालाच घाटात त्याच्याबद्दल काय येत नाही. पाऊस असता आणि व्हिजिबिलिटी एकदम खूप कमी होता. मध्येच थांबता मध्येच जाता. अणुस्कुरा 35, मलकापूर 4 किलोमीटर आणि पुन्हा आता एक मलकापूरच्या पाठीमागचा घाट हा तो आपण उतारतो. हे छोटे मोठे 1, 2, 3 घाट असतात इकडून येताना. आणि जास्त करून आतापर्यंत आपल्या हे सगळे ट्रकच गावले आहेत. बसेस तर आता इकडून येत नाही आपल्याकडचे. नाहीतर अगोदर ते आंबा घाटातून वगैरे यायचे त्यामुळे. किंवा होय आंबा घाटातूनच यायचे ना ते. हां तेव्हा इकडे आपल्याला भेटायचे. पण आता मुंबई गोवा हायवे आपलं चांगलं झाल्यापासून ते सगळेजण आता मुंबई गोवा हायवेने जातात. आणि जे गोव्यावरून येणारे असतात ते फोंडा घाटवरून जातात. किंवा काही जण थोडेसे म्हणजे एक नेमके 10 जण मका वाटता करूळ घाटातून जातात. कारण आमका लास्टच्या वेळी करूळ घाटातून बसेस गावलेले. आत्माराम ट्रॅव्हल्स वगैरे ते तिकडून जायत होते. पण ते पण भारी शाळा घालतात एक की ते तरळे टू वैभववाडी रस्तो जो खराब आहे तो स्किप करूसाठी उमरटमधून आतमध्ये घुसतात फोंडा घाटात फोंड्यात. आणि फोंड्यातून एक वैभववाडी केव रस्तो हा तिकडून येतात वैभववाडीत. आणि मग नंतर वैभववाडी सिटी म्हणजे स्टँड ते आपला घाटाचं पायतो एवढं फक्त त्यांना पोर्शन खराब मिळतं. मग नंतर घाटमध्ये तर काय काम झालेलं असा. आणि मग नंतर वरती पण सेम तसाच एक घाट संपता थोडासा काम असा बाकी नंतर रस्तो पॅचवर्क केलेला असा. नंतर मग कोल्हापूर सिटीच्या अलीकडे थोडंसं खराब मिळतं. त्याच्यामुळे ते गोवावाले शक्यतो येताना करोळ घाटातूनच येतात. कारण फोंडा घाटात एवढा धोका भयंकर असता की म्हणजे आपण दाजीपूर वगैरे क्रॉस करून एक 10-15 किलोमीटरच्या पुढे गेलो जंगल अर्धा पार करून की मग नंतर आता धोक्यात जाताना तोपर्यंत पूर्ण त्या धोक्यातनच काहीच कळत नाही पुढचं. अशी परिस्थिती असते. हे छोटे वगैरे टेम्पो आपल्या क्रॉस होत असतात. आपण असं मलकापूरच्या पाठीमागे मलकापूरमध्ये इलाव आणि इकडून आता पुढे आपल्या घेऊचा लेफ्ट. तर
इकडून तुमका 2 ठिकाणी जाऊक रस्ते भेटतले. पहिलं म्हणजे आंबाघाटने जावचं असत हे राजा, आंबाघाटने जावचं असत तर आपल्याला राईटने जावचं लागता. Take the next left onto National आणि Highway बघा 166. इकडे तर ह्यो राईट वाला रस्तो हा तो आंबाघाट, जरा वायपर मध्ये मारा, आणि लेफ्ट असा ह्यो अनुस्कुरा घाट. चला अनुस्कुरा घाट मार्गे आपण चाललो. तर इकडे आता ह्यो आतापर्यंत रस्तो आपल्याला चांगलो In मिळाला. 200 meters, turn right onto Manjar, Malkapur Road, State Highway 111. पुन्हा आहे ना राईट घेऊ सांगता. हा तो स्लाइट राईट हा. मॅप टाकून इलो म्हणून बराच आहे ना रस्तो. हैसर बाजारपेठेत तर रस्तो खराब आहे, बाकी पूर्ण डबल लेन रस्तो पूर्ण चांगलो काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी घाट सेक्शन मध्ये पण त्याच्यानंतर Turn right onto सगळीकडे Manjar, Malkapur Road, State Highway 111. आहे ना स्ट्रेट. ते होते नॅनो गेली तकडे ते राजापूर वगैरे जाता, आणि अकडे गेलो तो शाहूवाडी रस्तो, आणि आपण चाललो Continue on State Highway 111 for 28 kilometers. 28 किलोमीटर सरळ जाऊ सांगता. ह्योच रस्तो धरा तुम्ही. आता ह्यो रस्तो बघूया कसो तो आहे ना, तर सिंगल लेनच दिसता. नॅनो चालली आपल्या पुढे, नॅनो हैसर पण सगळं सामसूम असा होय ना. वाजले किती? वाजले 10:30 वाजले असते. हो 10:15 वाजले. तर आपण आता पांढरे पाणीमध्ये असो, आणि मलकापूर सोडल्यानंतर आपल्या इकडे रस्तो थोडस जरा अरुंद भेटता काही ठिकाणी घाट सेक्शन मध्ये वगैरे. आता काही ठिकाणी आता इकडे थोडं जरा चांगला रस्तो, आणि गाडी सेम म्हणजे जे आपल्या कराडवरून निघाल्यापासून 1-2 ट्रकवाले टेम्पोवाले भेटतात तेच गावतात. बाकी प्रायव्हेट व्हेकल तर तसे अजूनपर्यंत तरी नाही गावल्यात. 1-2 स्कॉर्पिओ इनोवावाले गेल्यात टरटराईत ओव्हरटेक मारीत. ते काय ना आंबाघाटातनं गेले की काही ना गेले आयडिया नाही. MS जुराट पासिंग होता 6-8 मध्ये आपले गेले. आता पुढनं आपल्या काही ना मग कट्टा एक 4-5 किलोमीटर वरून राईट घेऊचो असा. पांढरे पाणीच्या तर इलो पांढरे पाणीच्या पुढे इलो, आणि ह्यो घाट सेक्शन एकदम पूर्ण अनुस्कुरा घाटासारखं एकदम शार्प टर्न असत. अनुस्कुरा घाट अरुंद आणि शार्प टर्न असत. इकडे थोडं रुंद रस्ता पण शार्प टर्न. त्यामुळे म्हणजे आमच्याकडनं जे पिकअपवाले वगैरे आंबा सर्व्हिसवाले त्या ठिकाणाहून यायचे ते सांगायचे. अनुस्कुरा घाटातून बाकी तसं काय एवढं इश्यू होत नाही, पण जरा टर्न शार्प आणि एकदम चढावाक टर्न असत. त्याच्यामुळे त्या लोडच्या गाड्यांना थोडंसं प्रॉब्लेम करतं. हे बघा जागेवर एकदम टर्न, आणि आता त्याच्यात पाऊस पण चालू. पाऊस व्हायचा जरा थांबा पुढे. पाऊस जरा थांबलं तर व्हिडिओ पण चांगली येतात, आणि तुमका क्लिअर रस्त्याचा व्ह्यू पण मिळता. गोल गोल राणीच आहे. चढावा काही सर पिकअपवाल्यांचे हाल होत असतले ना लोडवाल्यांचे. तरी पण ट्रक वगैरे आहे ना, आता होतोय मगाचपासून गेले 2-3 ट्रक. अनुस्कुरा 17 किलोमीटर पूर्ण जंगल एरिया आहे. इकडे आहे सर सेफ्टी रेलिंग वगैरे लावल्या नाही आहेत. त्याच्यानंतर रेडियम वगैरे पण लावल्या नाही आहेत, इंडिकेटर. रोड अजून चांगलं रोड चांगलं गावलं आता महत्वाचं. आता ते खाली पाचल वगैरे तिकडे रोड कसा काय कळत नाही. ह्यो एक कोणतरी येता. हे काय पिकअपवाले जास्त करून आहे ना जातात, आणि ट्रक पण मग अशी 1-2 हेवी वाले गेले आहे ना. कशी आणल्याने काय माहिती या रस्त्याने. होय या बघा जागेवर एकदम टर्न घेऊचा लागता. ह्यो कोण प्रायव्हेट वाला काय? प्रायव्हेट वाला कोणतरी नाही पिकअप सांगताय काय तुमका? प्रायव्हेट वाला आम्ही दोघी का? हो जुनसान वाटतं ह्या काम जागेवर टर्न एकदम घ्यायला वाटतं. लय सावकाश आहे ना चलाचा लागता. तुमका स्पीड तर माका वाटतं 40च्या वर नाही. ह्या काय जागेवर एकदम टर्न. आमचं हॅरी पाठीमागे झोपलो. काय कामाचं नाही. गाडी शिकव मग कळत मग कळतं. चिंगम एवढे खात ह्या खात येत नाही बाकीच्या ड्रायव्हरांना. होय बाकीचे म्हणजे कोण? अर्धे चिंगम ड्रायव्हर व्यसन करतात का? आता त्यांना तोंड ऍक्च्युअल चलाकच हवं. खरंच लक्षात ठेव. जेव्हा आपण चावतो ना किंवा काय ह्या करतो
आतमधली आपली तोंडातली लाळ यावत असताना हा त्यावेळी आपल्याला झोप नाही ना, ऍक्टिव्ह राहता जरा, ऍक्टिव्ह राहता. तोंड चलत राहा काय. म्हणून लोक म्हणजे व्यसना करतात असे. मग ते ऍक्च्युली खरं तर चुकीचं आहे ती गोष्ट. चुकीची गोष्ट. हो पण काय पर्याय नाही आता काय. ते ज्याची त्याची मर्जी असतात, ते काय आपण कोणा काय फोर्स करू शकत नाही, कोणावर जबरदस्ती करू शकत आता नाही. मी एवढं चालतोय दिवस रात्र, हो माका कसलंच व्यसन नाही. हो फक्त चिंगम टाकते तोंडात जातं चॉकलेट. पण त्याका पण शुगरचा त्रास हा चिंगमला. मी काय रोज नाही लागणार. जेव्हा आपल्याला माहिती आहे आता आपली झोपेचा टाइम हा, बरोबर झोप येऊ शकता त्याच वेळी चिंगम चिंगम वापरते. आता काल पासून दिवसभर आहे, बरोबर. हो दिवसभर खाल्लंय का मी, नाही गाडीवर बसलोय, हा. रात्रीची वेळ असली तरच चिंगम मोके. पाऊस पाऊस व्हाय जरा जाऊ काय होतो. असो धोधो पाऊस असताना ना हा तुमच्यासारखे धोंडे कामाचे ना, हा गर्लफ्रेंड नाही तर बायको झाला तर माझ्या पावसात. अरे वा, यो पोर्शन व्हिडिओ मधून कट करण्यात येईल. तुम्ही त्या दुखत्या नशीवर हात ठेवताच नेहमी वेळी. ह्या बरोबर रोमॅन्टिक बनते ना कधी. हे चुकीचं आहे, हा शुद्ध हलकटपणा आहे माने. म्हणून म्हणते लग्न करा, पोरी लग्न पाठवा. आता होय पोरी गावतात सगळ्यांका मुंबईवाले हवयत, आणि हे हॅरी वगैरे आमचे असत मुंबईत त्यांना पण पोरगी नाही गावना. अंधश्रद्धा जाती. हॅरी तुका माहित नाही ह्यो, तुका ते ह्या माहिती हा शक्तिमान सिरियल बघलं, त्या शक्तिमान सिरियल मधलो गंगाधर ह्यो हॅरी. हॅरी हा बरोबर, गंगाधरी शक्तिमान आहे. गंगाधर ही शक्तिमान आहे, तसं वाचो हॅरी. MH09 पिकअप एक पहिलं आमका योग गावलो या रस्त्याका, प्रायव्हेट बुलेरो वालो. बाकी आपल्या ते मलकापूर रस्त्याक गावलेले MH08 वाले, ह्यो कोल्हापूर वालोचा. अकडनंच काहीतरी याच रस्त्यात पुढे जात असतो. ह्यो खाली नाही उतरायचो वाटतं, हो अनुस्कुरात नाही उतरायचो ह्यो. चला आपण ऑलमोस्ट आता जवळ इलो अनुस्कुरा घाटाच्या. तर इकडून आता आपल्या पुढून राईटला जाऊचा. अरे इकडे रिसॉर्ट असावं, दूधवालो हा, हॉटेल गारवा. गारवा मिळतील बाजारात. हा 450 मीटरवर राईट, 111 स्टेट हायवे अनुस्कुरा घाट. तर थोड्याच वेळात आपण लागणार होतो इथपर्यंत, अगदी कराड पासून. आता आपण अनुस्कुरा घाटाक ज्या ठिकाणी जाऊ राईट मारतो आहे ना, राईट ना, तर इथपर्यंत तो रस्तो आपल्याक चांगलो मिळालो असा. आता इथून पुढे बघूया कशी परिस्थिती आहे ती. कारण अनुस्कुरा घाटाने येऊन आमका तरी नाही म्हटलं तरी दीड वर्ष तरी झालाच कमीत कमी. आपण इथून प्रवास नाही केलेलो, आता पुन्हा एकदा प्रवास करतो अनुस्कुरा घाटाने. चला इकडे आता पुढे एकदम शॉर्ट रस्तो असा. तो आता रस्तो झालो हा मोठो की तेवढंच ठेवल्याने काही कळत नाही. कदाचित मग वाटतं वन विभागाचा ती जमीन असा त्याच्यामुळे त्या रस्त्याचं काम रखाडला की काय कल्पना नाही. जो रस्तो आहे ना चांगलो रुंदच असा, जसं आपल्या मलकापूरचा रस्तो मिळालेलो तसो. रोडची कंडिशन तर एकदम चांगलीच मिळाली. फक्त इकडे रिफ्लेक्टर आणि लावलेली नाही, तो साईडचे हे लावले नाहीत रेलिंग, रिफ्लेक्टर आणि लावलेली नाही त्याची बात. बाकी रस्तो चांगलो सर्वांचं फेमस डायलॉग. पाय जरा थोडे खड्डे असत, बाकी रस्तो चांगलो पण या रस्त्यात तसा काय आपल्याक अजूनपर्यंत तरी जाणवला नाही. अजून एक गाडी येतात. मगाशी 2 पिकअप गेले राजस्थान आणि हरियाणा, ते अकडना ककडे वावले काय माहिती. ह्यो कोण? अनुस्कुरा MH10 आणि MH50. MH50 मगाशी कराडचा ना काय हो, कराडच्या आसपास. हा 11 कराडचं. पण MH50 गाडी होते थंयसर. ओम साई ही आपल्याकडची नाही. अनुस्कुरा हॉर्न मारलाच का तुम्ही? मोठ्या टोकोचा आवाज येतो. याची रिंगटोन आहे काय वेंडी हो. अनुस्कुरा चार्जिंगला मोबाईल होतो सकाळी फोन करता. मागाच तर गाडी चालवताना वाटतं की
म्हटलं काहीतरी गाडीचा सेन्सर तो कधीतरी आवाज येता की काय टिव टिव किंवा काय प्या प्या करता तो. याच चिंदी मोबाईल भेंडी कसले जुने डबडे वापरतात काय माहिती. आणि ठेवून रिंगटोन काय ठेवल्याने अशी ऐसरा वाटतं वर असतो हळू. नाही रे बाबा काय त्याच्यात बाहेर पडतो आपण. ओनीत पोनी पोनी नाही रे ओनी. पोनीत बाहेर पडत. मुंबईत राहा चाकर थोडा धुक्या ना हो. वायच धुक्या दिसत चालू झाला धुक्या. घाटात परिस्थिती काय माहिती. आणि हरिक फोन इलो हा आईचा तो सांगता आम्ही पोनीत बाहेर पडत पाचल. धुक्या घाट स्टार्टिंगच्या अलीकडे धुक्या अजून पण तरी नॉर्मल असा. आणि आहे ना आपल्या काय आता डिगी जाऊचा असा रस्तो तर रुंद दिसता काय. ह्याच्यावर काहीतरी कळत ना रस्तो. त्या अप्परवर काय कळत नाही. साईड पट्टी पण नाही. साईड पट्टी हो. रिफ्लेक्टर पण काहीच नाही. पांढरी पट्टी वाईट जरी मारले नसते वाचून ऑइल पेंट तरी चालला असता. कसा रात्रीचा काय कळत नाही ना या धुक्यात. नाही धुक्या आणि आता बारीक पाऊस पण लागता. कायच रस्ता दिसत नाही हो. तर आपण एकदम पूर्ण सावकाशच चाललो. पावसा वाय जरा धीर धर. खया भेंडी रस्तो हो. ऐसा कसो तरी बोर्ड लावलेलो हा. माझ्या घाईतून घाट चालू हो. पण घाट अजून जरासं पुढे हा. तो एक ह्यो रस्तो येता बारीक एक रस्तो येतात. त्याच्यानंतर मग ते खिंडीत न गेल्यानंतर घाट चालू होता. ह्यो बघा ह्यो तो बारीक रस्तो सांगताय ना तुमका. एकदम पूर्ण घाट रस्तो चालू. हा एकदम पूर्ण आहे ना बारीक रस्तो. असं वाटतं की साईड कायच नाही. पण पाऊस भयंकर चालू झाला हो इकडे. खरोखर फोंडून गेलं तर चाललं असतं हो. एवढं धुके हवे वाजत. उलट फोंड्यात हैराण केल्या नसता. फोंड्यात हैराण केलं तरी फोंड्यात रस्तो मोठो. हा रस्तो गाडी तरी गावना असेल. होय अरे ह्यो आणि पुढनं येता साईड पट्टी पण पूर्ण चिखलाची असा. कोण येता ह्यो मोठो ट्रक. ह्यो जर साईटीक गेलो तर भेंडी फसतलो सर. थांब खाली उतरू नको. अकडे खाली ह्या चरा टेम्पो ट्रॅव्हलर वालो असा. गाडी इली की परत आणखीन वांदे. साईड देवकच जागा नाही आहे ना. आणि यांनी गाडी खाली उतरवल्यानी की ते चिखलात रुपलेच समजायचे. आंबा घाटात रस्तो खराब होतो. रस्तो मोठो होतो हो. तो पांडीतल्या रस्त्यासारखंच मी बोलले ना तुमका. कोल्हापूर हद्द समाप्त आहे ना. मग आता रत्नागिरी राजापूर हद्द सुरू. म्हणजे रत्नागिरी जिल्हा आहे ना चालू. हा परत रस्तो मोठो झाला ना. तरी पण छोटसा घाटात तो छोटसा रस्तो. एवढं असलं तरी खूप झालो रे. एवढं नाही पुढे दाट धुके असणे शक्यता. विंडो खोलूया काय हो. घाट चालू झालो हा. पण काय पुढचा काय कळतच नाही. तकडची पण विंडो खोलू करू नाही. ती वाली 300 वाली कायच कळत नाही. हा दाट धुके. अरे बापरे काय या धुक्यानं गेल इकडनं त्याच एजने घ्यावा गाडी. आहे ना खड्डे रस्ते खराब होते. खड्डे असत.
आता तुका आणि फोन करत. हो या नाही यायचं तेव्हा एकदम घाटात काहीच कळत नाही. एकदम आपल्या सावकाश सावकाश चालत आता बारीक बारीक पाऊस पण असा. हो ऐसा धोंडे पडले आहेत. हो घाटांची हीच लपडी आहेत भेंडी. तकडच्याच येत नाही. बाहेर पट्टी बघतो. हो मी अकडची पट्टी बघतोय. हा याकडे हा वाईस पट्टी. मी अकडच्या पट्टीकडे लक्ष दिसली ना तरी खूप जागा आमका. हो माझ्या रिफ्लेक्टर पण काय लावलेली नाही त्यांनी. आणि पाऊस पण बारीक बारीक किलोमीटर आमका जरा वाईस. हो हे वरचे 2 किलोमीटर वरचे 2-3 किलोमीटर फक्त जरा या एकदा जर थोडेसे खाली उतरलो की ह्या होत्याला. फोन आता नेटवर्क मध्ये येलो आम्ही. हॅलो हो पाऊस येलो त्यात धुक्या अधिक पाऊस. तुम्ही तकडच्या चेजने गाडी घ्यावा. मी याकडे लक्ष ठेवलंय. बघा हा आता ते माती गेलेली होती ना सायटिक. माती झोंडी सगळा सगळी ते पुढे एक ना युटर्न आहे. ते युटर्नच्या नंतर थोडासा खाली उतरला ना की मग नंतर जरा धुक्या कमी होता. यो पण येता आणखी ना हळूहळूकडे खाली उतर ट्रक वाला येता. आणि चालू ऑफर करून काय येता यो MH-08. चला तेच डिप्पर राहतो चढावा असल्यामुळे या लागतात. अरे बापरे अनुस्कुरा घाट आयला पाऊस पण आणि चालू झालो. युटर्न हा जागेवर युटर्न हा. काय बोलणार आणि काय व्हिडिओ काढणार भेंडी याच्यात. होय रस्तो म्हणजे आयुष्यात रस्तो चांगलो आपण नाईटचा प्रवास अनुस्कुरा घाटात करू नको कोणीच. हो आई शपथ नाईट नाही पण सगळेच आपले घाट असेच असत. बावडा पण जायचो पण ते मोठे सगळे आता रस्ते तरी मोठे. करुळ घाटात आता रस्तो मोठो केले. करुळ घाटात मोठो तसं फोंडा घाटातलो रस्तो चांगलोच पण धुक्या आणि त्याच्यात गवे गवे हा याच्यामुळे गवे रड्यांमुळे योग भीती रात्रीची. पण आता बऱ्यापैकी या अनुस्कारात तर एक दोन गाडी पण नाही दिसणार. हो फोंड्यात तरी गाडी चालू असतात. गाडी चालू असतात. हो इकडे गाडी तरी घेऊन चलता मध्येच. हा किंवा आपल्या पुढे कोण असत तर त्याच्या रेफरन्स नाही तरी चालला घेतात एकामेकाच्या अकडे ताप पण नाही भेंडी काय. कठीण कठीण किती हे हॅरी क्वार्टर या बघ नुसता नाही 2 तास थांब 3 तास. होय नाही चाय पीक थांबत नाही जोक थांबत नाही. पुढे बस मग कळतला कशाक ताईना नॉनस्टॉप रनिंग मारत होते आम्ही. म्हणजे शक्यतो लोणंद वरून निघाल्यापासून खड्डो लोणंद वरून निघाल्यापासून खयच हॉल्ट घेतलं नाही. डायरेक्ट आपण कराडला थांबलो. कराडला ती पण आमचा हॅरी तो बॉम्बलाक लागलो त्याच्या पोटात. त्या काय वायच जरा कळ काढ खाली इकडे जग जाऊया नाही मला भूक लागली या थैसर काढल्या ना 20 मिनिटं. आता इकडे धुक्या म्हणून हे जे असतात ना हे सगळे थोडेसे म्हणजे काळोख पडायच्या आधी हे घाट वगैरे सगळे उतरण खाली येऊ हवं ना किंवा वरती चढाक तरी हवा. आमच्या हरीश साहेबांका काय सांगणार काय आम्ही इलो असतो काय प्रॉब्लेम नाही. आमका ह्या करून ह्या अंतर आमका कट करूचा होता. अरे काळोख पडायचा तो ठिका पण स्टेअरिंग वर बसतेला तेव्हा कळत त्याला काय आम्ही सांगतो 20 मिनिटच गेली लक्षात मग आई सर एक मिनिट इम्पॉर्टंट असतं. 20 मिनिटं सुद्धा आणि तू
तर अर्ध्या तुका आणि ज्याच्यात दुख्या गावत्याला हा पुढचा का दिसा झाला. हो अनुस्कुरा घाट तसं ह्यो पूर्ण हो लारा ह्यो म्हणजे जुनो घाट आहे सगळ्यात जुनो. हा म्हणजे अगदी छत्रपतींच्या काळात ना आपल्या तर तेव्हा इकडून म्हणजे घाटावरून राजापूरमध्ये जी संपूर्ण म्हणजे सेना वगैरे यायची ना मावळे त्याच्यानंतर जे आपल्या सैन्यासाठी लागणारी रसद वगैरे तर ती इकडून यायची. हे काय दोघे जण गजाली मारून थांबलेत की काय बंद पडले ना झोपाक थांबले. हा पण ते झोपाक त्यांनी काहीच जागा गावली धुक्या असल्यामुळे थांबले ते. हा वरती जागा रस्तो लहान ना बरोबर. हा धुक्या भरपूर असल्यामुळे ते दिसतच नाही दिसत नाही माझी काय. आणि परत त्याच्यात लफडा काय पुढसून गाडी वाले काय हो ह्यांका काहीतरी प्रॉब्लेम उतरूक गोंधळ उतरल्याने की झाले त्यांची ढेंगावर किती त्या फोंडा रस्त्यात ढेंगावर झालेले हल्ली डंपर होते ट्रक होते मोठे साईड पट्टीच्या खाली उतरवल्याने की झाली ढेंगावरच केल्या कामांचा मागे पुढे करू परत. हो त्याच्यामुळे गोंधळ. तर ह्यो म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलो घाट आहे पण तो दुर्लक्षित असल्यामुळे या ठिकाणी तेवढा काम झालं नाही. पण आता ह्या 2 वर्षात या घाटाचं थोडासा रुंदीकरण केल्याने आणि ह्यो रस्तो चांगलो केल्याने. नाहीतर पूर्वी भुईबावडा घाट कसं अरुंद होतो तशीच या देखील घाटाची परिस्थिती होती. आता भुईबावडा घाटात पण हे केल्याने रस्तो असं टर्न आहे हो. मी म्हटलं गाडी येता कशी तरी दोन गाडी येतच. आतापर्यंत आपल्या 3-4च गाडी मिळाली आहेत बाकी जास्त गाडी नाही मिळाली. चांगला काम केल्याने निदान साईडला व्हाईट पट्टी तरी हैसर हा वरती पासून होती मेजूर कोल्हापूर वाला चालू झाल्यापासून असा. होय याचा नवीन रस्ता केल्याने ते म्हणायचं अगोदर ह्यो पण रस्ता शाप खड्ड्याचा होतो अगदी इमर्जन्सीच्या वेळेत वापरायचे. हे काय माती बिती इले वाहवाना पावदरी. जर तुम्ही विदाऊट डोक्याचा वगैरे गेलास ना तर मस्त या ठिकाणी असं सिनरी आहे. खाली एक डॅम आहे तर डॅमचा व्ह्यू मस्त बघूक मिळता आणि याच्यात ग्रीनरी पण चांगली असतं. पण रात्रीच्या वेळेत आणि धुक्यात तर काहीच कळत नाही. रात्रीच्या वेळी ब्लॅक एरिया असतात. हो ब्लॅक हॅरी पॉटर. थोडा उजाडतं ना धुक्या जरा कमी होत चालला. जसं आपण घाट उतरत आहोत तसा धुक्या थोडा कमी होता. एवढा रावला ना तरी काय वाटणार. हा निदान एक हो बघा एक 25-30 मीटर पर्यंत तरी दिसतं. मगाशी तर काय पुढ्यातला पण दिसत नव्हता. आणि रस्त्यात तर कुत्र पण आहे खड्डे पण नाहीच फक्त थोडे वरती 1-2च खड्डे आहेत. एवढे गाडी सकाळची गाडी हो जागेवर टर्न आहेत. आताचे जे 2-3 टर्न होते ते पूर्ण जागेवर होते. पण आम्ही 1-2 वेळा गेलेलो ना असे पावसाच्या टाइम तेव्हा आमका त्या वरच्या जो युटर्न मारलो ना आपण पहिलो आलो त्याच्यानंतर आमका तेवढा धोका असा मिळाला नाही. तर आता हे जास्तचा धोका आहे बघा. आता कमी झाला त्याच म्हटलं हे युटर्न वगैरे धोक्या संपला का गाडी चालव का वाटणार नाही. हो टर्न किती वाजता युटर्न आणि तेवढं काय वाटत नाही. पण रस्तो दिसलो का गाडी वगैरे चालव. हो आता जर अप्पर जरा रस्तो दिसेल पुढचं. आता बघा धुक्याची डेन्सिटी कमी होत चालली आणि जरा आता रस्तो दिसता तरी. घाट एकदम छोटा असा म्हणजे 7-8 किलोमीटरच असाच वाटतं घाट माझ्या अंदाजे. पण हा एकदम डेंजर घाट. सगळ्यात छोटा पॅकेट बडा धमाका आहे. हे आपले करुळ घाट आंबा घाट संपलो. पण घाट समाप्तीचं बोर्ड अजून नाही दिसलो आपल्या का. घाट आरंभाचा पण दिसलो धुक्यात काय पांगरी हिला वाटतं पायथ्याशी. खय जाऊचा हा एक थांबा इकडे हात बाजूक पांगरी गावात इलो. पांगरी कोणाच्या गावात घराकडे गेलं असतं धुक्यात. जेववाडा हे बघा
कराड वरून निघाल्यापासून घाट उतरल्यावर आता आमका हैसर थोडे खड्डे गावले आहे ना. आता पाचल पर्यंत किंवा अगदी ओणी फाट्यापर्यंत काय परिस्थिती आपल्या काय आयडिया नाही तेवढी. तोच आता गावले म्हणजे त्याचा एवढा ना की बाबा वैभव सारखे हा गाडी तुम्ही चालवू शकता टॉप पण चालवू शकता गाडी. थोडं रस्ता ह्या असा पण गाडी तुम्ही टॉप पण चालवू शकता. पण त्या ह्याच्यासारखे करूळ घाटासारखे खड्डे नाही तर म्हणजे अगदी गाडी घासायची खाली. 2-3 वेळा घासली पण गाडी. आता आपण 360 FPS वरून डायरेक्ट आता 4K मध्ये येलो. होय एकदम क्लिअर झालं. मगाची तर सर अगोदर बघा जुना युट्यूब असताना बफरिंग व्हायचा एक व्हिडिओ प्ले करताना, तसा पूर्ण बफरिंग होत होता. आणि आता 5G वर पूर्ण आपल्या व्हिडिओचं व्ह्यूइंग एक्सपिरियन्स मिळता. तसा एकदम पूर्ण लगेच 1-2 सेकंदात क्लायमेट चेंज झाला. भारी ना. उतरताना एकदम पूर्ण डेंजरच वाटत होता ना. एकदम थ्रिल अनुभव गेलो. हो. आणि ह्यो थ्रिल म्हणजे बाजूक बसणारो आणि चालवणारो ह्यो अनुभवतात. मागे बसणारे का ते थ्रिल तो आय लव्ह यू करतात त्यांना काय फरकच पडणार नाही. भेंडी एक तर नुसते डोलके काढणे नाही तर मोबाईलात डोक्या घालून कुचाळके करणे हेच यांचे धंदे. सांभाळून जा रे बाबा. पुढे लय धुक्या आकडे व्हायच खड्डे. ह्या एवढा चालतात त्या करोड घाटापेक्षा. MH20 पिकअपच जातो तो जास्त. आमका तर म्हणजे ऑलमोस्ट जास्त करून पिकअपच गावली आहेत. आणि शेवटी आपण आपल्या ओरिजिनल रस्त्यावर ह्या रस्त्याशिवाय ना खयचीच आमची जी ट्रिप असतात ती पूर्ण होणार. जरा फुल लाईट म्हणा. खड्डे तर गावाकच हवे. आणि खड्डे गाव आहे ना डायरेक्ट शपथ डायरेक्ट तुडतुडीत रस्ते नेलो. मग ते वाईट झालं. मग थोडासा डांबर पुढे शिंपडल्याने असतात तर काय झालं तेवढा कमी पडला. परत एक गाडी मागवून त्या परवडणारा नव्हता. मारा नाही तेवढ्याच काम. हो तेवढ्याच. आणि काय माहिती हालीच्या कॉन्ट्रॅक्टरांका लोकांची गाडी खालीशिवाय झोप लागणार असं. त्यामुळे रात्री झोपताना असं उचकीही नाही काय त्यांच्या लक्षात लागेल. कोणीतरी आपली काशी केली गाडी घातलेली आता झोपाक मोकळे आम्ही. शांत झोप लागता मग त्यांना. बरोबर. ठीक आहे. बाजू होती शेड होती बघू हो. मागे पाचा नुसता झोपायचा. मोबाईल आता जरा डोक्या बाहेर काढायचा. तर अनुस्कुरा घाट क्रॉस केल्यानंतर खाली इकडे आपल्या चेकपोस्ट एक लागलो तर तिकडे पोलीस कर्मचारी होते. बेसिक माहिती विचारली. लेफ्ट तर पोलीस होते तिकडे. आणि त्यांनी फक्त काय गाडी नंबर बेसिक ड्रायव्हरची माहिती खय ना इलास खय जातलास तेवढे फक्त बेसिक प्रश्न विचारल्याने. आणि ठीक आहे जावा. हॅलो. 9:30 वाजता आपण कराडवरून निघालेलो आणि 11:30 म्हणजे 11:20 झालेत. आता आपण अनुस्कुरा घाट उतरून खाली पायथ्याशी इलो आपण. आता पुढे जेवूक थांबूया. हॉटेल बघूया आता काय मिळतं. आता कारवली गावा निर्मल ग्रामपंचायत कारवली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. तर पुढे पाचलवरून आपल्याला एक रस्ता दाखवता जो खारेपाटणला बाहेर पडता. पण आम्ही त्या रस्त्याने जाणार नाही हो. आम्ही डायरेक्ट आपला जो ओणी फाट्यावर रस्ता बाहेर पडता तिकडेच आपण डायरेक्ट जाणार आहोत. हॉटेल काय अजून काही दिसले नाहीत ना वाकडे. पुढे दणके वाय जरासा खय एक्सिलेटर वर पाय देऊ नको की लोकड्डो पुढे अचानकपणे लपडा. हा लपडा चांगलो आणि हो दणके होते. दणके गावतात. रस्तो खराब असतात तर काय वाटत आपल्या माहिती खराब असा. हा हळूहळू चलतो. मध्ये एकदम चांगलं तुळतुळीत केल्याने की डायरेक्ट खड्डो. मध्ये स्विमिंग पूल आहोत. हो. आणि पाण्यात कळत पण नाही. आपल्या फोनाने इटमल्याने गाड्यात राहता पण फोन. मॅप इकडे 17 वेळा चेंज होता. तर आता आपण असं पाचल मध्ये आपल्या बाहेर पडायचा ओणी फाट्यावर
आपल्याला अजून 2 रस्ते दाखवतात. एक दाखवता पाचलवरून वैभववाडी मार्गे बाहेर पडतलो तो तरळा, म्हणजे तर तरळा फोंडा घाटातून पण दाखवता रस्तो, फोंड्याच्या म्हणजे फोंड्यातून बाजारपेठेतून. त्याच्यानंतर एक रस्तो खारेपाटणला बाहेर पडता. हे सगळे 27 मिनिट स्लोअर, 20 मिनिट स्लोअर. आणि फास्टेस्ट रूट दाखवता की पाचलच्या पुढून खारेपाटणला बाहेर पडायचा हायवे. पण आपण तो पण रस्तो घेणार नाही, आपण जाणार आहोत ओणी फाट्यावरनं. इकडचा रस्तो कसा काय माहिती, तो डायरेक्ट खारेपाटणला बाहेर पडता दाखवता. पाचल मध्ये इलो, पाचल बाजारपेठ. यो कोंबडीवालो आहे सर, कोंबडी देता आता रात्री. उद्या शुक्रवार आहे ना, उद्याची व्यवस्था करता. पाचल मध्ये सगळा सामसूम. इकडे तर पुढे बघूया हॉटेल कायचं भेटतात. तर रायपाटण मार्गे आता आपला रस्तो पुन्हा एकदा अपडेट झाला. मध्येच खारेपाटण दाखवत होतो, मध्येच वैभववाडी दाखवत होतो. काय ते मॅपचं चालला. राजापूर पाचल वस्तीच्या गाड्या लागल्या तर होय सर. आणि पावसात पण सुरुवात झाली बारीक बारीक बारीक. हॉटेल बघूया ना आता काहीतरी जोक. इकडे भेटत की हायवे भेटत. हवे खय भेटत त्याचा थांबा या. उगाच आता ना या करूया नको, भूक लागली आहे ना. हो माका पण काही त्रास नाही. आता कसं मेन माका टार्गेट होता की अनुस्कुरा घाट आपल्या क्रॉस करूचा. इकडे बाकी रात्री नंतर किती वाजाने, सकाळी 4 वाजले तरी काय फरक पडणार नाही. इकडे त्या घाटात ना लवकर उतरायचं, त्याच्यामुळे जास्त करून आपण वरच्या बाजूक थांबत बसलो नाही. रायपाटण मध्ये गेलो आपण. आय ग साधे स्पीड ब्रेकर पावसात ना कळतच नाही. आणि इकडून आता रस्ता जरा रुंद आणि चांगलं तरी दिसता, म्हणजे असाच. पाठीमागे रायपाटणच्या पाठीमागे तर अनुस्कुरा घाट उतरल्यापासून एकदम पूर्ण खड्डे आणि खड्डे, मध्येच एकदम चांगलं रस्तो थोडं ये. इकडे आता जरा चांगला आणा रस्तो. आणि सीएनजी पंप आहे सर 6 किलोमीटरवर. हो आपले असं अजून अर्ध्या टाकीच्या वर सीएनजी कराडमध्ये आपण भरलेलो. 4 गाडी फक्त उतरल्यात. आपण सौंदळ गावात इलो आणि इकडून आपल्याला एक लेफ्ट दाखवता खारेपाटणला जाऊ. पण आपल्याला जाऊचा स्ट्रेट, कारण त्या रस्त्याची आपल्याला काही कल्पना नाही नक्की कसं काय होतो. तर जर कोण त्या रस्त्याने प्रवास केला नसेल तर प्लीज सांगा, म्हणजे इतर जे पण व्हिडिओ बघतील त्यांना तरी कळत. खारेपाटण आहे ना, खारेपाटणचा काय लिहिलेलं नव्हतं ना. हा यो रस्तो होतो तो बाजूक जाणार लेफ्टला. पण आपण चाललो स्ट्रेट. तर आपण इकडून आता डायरेक्ट ओणी फाट्यावर बाहेर पडतलो. मग रात्रीचा 12 वाजल्यात आणि न माहिती असणारा रस्तो घेणं पूर्ण रिस्क आहे. आपल्याला माहितीचा रस्तो आणि डायरेक्ट पुढे आपण हायवे जॉईन होणार आहोत. त्यामुळे आपण इकडून चाललो. आणि रायपाटण नंतर पण खड्डे असत बाबांनो. आयुष्यपत आमका वाटलेला की खड्डे नसतील, पण एकदम अचानकच मध्ये खड्डे, स्पीड ब्रेकर, सगळा मिक्स कॉकटेल नुसता. स्पीड ब्रेकर पाण्यात दिसत नाही. हो एवढे नाजूक होते, एवढे नाजूक नाही. दान करून गाडी आपण जागच्या जागेवर असते. हो त्यामुळे गाडी आपटते. हो या का एक आहे बघा, एकदम डायरेक्ट खड्डे मध्येच वाटतं. मध्येच चांगला रस्तो आहे, त्याच्यामुळे आपण थोडासा स्पीड पकडतो. किलो पुढे खड्डो नाहीत, खड्डे येतात. एक खड्डो वाचवलं की गेलो दुसऱ्या खड्ड्यात. पण करोळ घाटापेक्षा बेस्ट आहे. हा हायवे किलो इकडनं जायचं लागतं ना. हा रस्तो लेफ्टने सर्व्हिस रोड आहे इकडनं. हा तो तकडचा रस्तो करत तो युटर्न मारून जायचा लागतो रॉंग साईडने. हायवे गेलो बाबानू. बरोबर 12:15 वाजल्यात, 12:19 झाल्यात. आपण पोचलो हायवे. हा मुंबई गोवा हायवे. कराड पासून पूर्ण इथपर्यंत रस्तो एकदम कंटाळवाण होतो. म्हणजे मलकापूर वगैरे तर अनुस्कुरा घाटाच्या टॉप पर्यंत चांगला होतो रस्तो. अनुस्कुरा घाट टू ओणी फाटो फुल कंटाळवानो रस्तो, फुल कंटाळवानो. आता जरा चांगला रस्तो. धुका वगैरे पूर्ण तकलीफ पिडल्या ना आमका धुक्याने खड्ड्यांनी. पण ठीक आहे, जाताना जो पूर्ण एकदम घाण रस्तो सगळ्यात मिळालेलो. तरळे वैभववाडी तर काम चालू आहे, त्याच्यामुळे थैसर तर काय ते खड्डे वगैरे असतलेच, समजान घेऊ काय. पण कंटाळू येता तशा रस्त्याने ड्रायव्हिंग करून. चला मुंबई गोवा हायवे.
अनुस्कुरा घाटात जो पाऊस मिळालो त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्या इकडे राजापुरात जरा पाऊस मिळालो. ते का बंद पडलो हा काय की बाहेर गेलो. टायर बिल पण या दिसतात याचो. आता ट्रॅव्हल्स वाले आता चालले आहेत. रात्री वाजले 12:30. हो आता ते जेवण निघाले. हो जेवण निघाले. इकडे वाज जरा पाऊस गावलो आपल्या. आता रस्तो बरोबर पोहोचतात ना. हो आरामात पोहोचलो. तो सकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचलो आरामात. आधी जातो. हो सुसाट मध्ये. आता होईतर ना तो याच्या मार्गेच आहेत ना देवरुख मार्गे. डायरेक्ट संगमेश्वर मध्ये बाहेर. संगमेश्वर वरना पूर्ण सुसाट. मग काय पुढे मानगावच्या पुढे जरा थोडस त्याचा स्पीड कमी झाला तर. राजापूर हायवे सॉरी राजापूर ब्रिज भारी वाटतं ना यो. एक नंबर. आणि आपल्याकडे ना डांबरी रस्ता एकदम भारी वाटतं. बाकी ते कॉन्क्रीटच्या रस्त्यात पूर्ण झाड नुसता व्हायब्रेट झाल्यासारखं. मोबाईल कसं व्हायब्रेट होता तशी परिस्थिती आहे पूर्ण मुंबई गोवा हायवे. बाकी डांबरी रस्ता गेलो की एकदम भारी वाटतं. मक्खन. राजापूर टोल नाको इलो. आणि आता इकडे आपण थोडा वेळ जरा थांबतो. तर आता ड्रायव्हर चेंज. तर लारा दादा बसलेले कराड पासून. मी लोणंद टू कराड आणलेले गाडी आणि कराड पासून राजापूर टोल नाक्यापर्यंत आणले या लारा दादानी. आता इकडून पुन्हा ड्रायव्हर चेंज. ऍक्च्युली आम्ही जॉब थांबल्यावरच चेंज करणार होतो पण काय हॉटेलला काही चालू दिसले नाही आपल्या. 12:30 वाजलेत आणि आपण आता राजापूर टोल नाक्याच्या पुढे येलो. तर ड्रायव्हर पुन्हा चेंज. लारा दादांनी कराड पासून अगदी राजापूर टोल नाक्यापर्यंत चालवले आणि खूप खतरनाक रस्तो होतो. डेंजर रस्तो डेंजर. आणि थंयसर आपल्या एक एक्सपिरियन्स ड्रायव्हरच हवेत त्याच्यामुळे लारा दादांनी घेतले नव्हतं. बाकी हायवेवरनं मी घेतलेलं आहे. इकडून आता पुढे आपलं काय नेहमीच रस्तो त्याच्यामुळे आहे ना आपला एक सावकाश जाऊचा. पण हॉटेल तर आपल्या काही पण उघडा मिळाला नाही कारण आता रात्रीचे पण खूप वाजले आहेत. अंकिता हॉटेल बघत होतो उघडा होता पण आयुष्यपद आम्ही डिसिजन घेईपर्यंत येईल पुढे तो डायव्हर्जन क्रॉस करून. म्हटलं आता पुढे बघूया तरड्यात काय मिळतं. तर खारेपाटण वगैरे तर काय भेटणार नाही ना. आता तरड्यातच ना. होय होय तरड्यात काहीतरी मिळाला तर किंवा ते एसटी स्टँडच्या थै वगैरे असतात तिकडे. नाही तर काय मग चला असंच रात्री घराकडे जाऊन आपला काय शिल्लक ठेवल्याने असं तर खायचा नाही ते काय झोपा असेच. तरडे 26 किलोमीटर आहे ना. आणि अजून आपल्या काही नाही की ते साधारण मग 1 तास लागत ना शिरगावात पोहोचा. जर जॉब नाही थांबलो तर जॉब थांबलो तर तो 1-अर्धा तास 1.5 तास लागत. चला ओव्हरऑल प्रवास तर म्हणजे खूप चांगलं झालं एकदम मस्तच. आणि आतापर्यंत चांगलं सुरू असा. तर आपण पंढरीच्या वारीसाठी गेलेलो. काल आपण रात्री निघालेलो 8-8:30 वाजता निघालेलो. 3 वाजता साताऱ्यात पोहोचलो. त्याच्यानंतर तिकडे आराम केलो. पंढरीची वारी अनुभवली. वारीवरून म्हणजे वारीत आम्ही जास्तीत जास्त 2-3 तास प्लॅन ठरलेलो की आपण वारीसोबत चालायचा. पण आम्ही म्हणजे त्या वारीत घुसल्यापासून आमका असं वाटलंच नाही की कधी संध्याकाळचे 6 वाजले. जेव्हा पाय दुखायला लागले जवळपास 15-1 किलोमीटर चालन तेव्हा आमका जाणवलं की बरं चला आता गाडीकडे चला. गाडी पण खूप लांब लावलेली होती. पण ओव्हरऑल वारीचा अनुभव खूप मस्तच होतो. तर मागची व्हिडिओ तुम्ही बघितलाच असतालाच. तर बघितलाच नसाल तर ते आता जाऊन बघा तिकडे खूप मस्त. आणि आता आपण परतीच्या प्रवासाचा ह्यो व्हिडिओ बनवण्याचं खास कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे वारीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तुमका करुळ घाटाची अपडेट दिलेले. तरळे वैभववाडी करुळ घाट कोल्हापूर रस्तो कसो होतो. आणि यावेळी आम्ही येताना ठरवलं की म्हटलं अनुस्कुरा घाटान जायचा. थोडासा रिस्की आहे अनुस्कुरा घाटान येणार. सगळ्याच घाटातून येणं रिस्की आहे कारण धोके असता पाऊस असता. पण तरी पण म्हटलं मॅपला रेग्युलरचा रस्तो तुम्ही खायच्या पण लोकेशन टाका आपल्या सिंधुदुर्गातल्या कोल्हापूरवरनं किंवा पुण्यातनं किंवा मुंबईचा तुमचा अनुस्कुरा घाटच रस्तो सजेस्ट करता. कारण करुळ घाट रस्तो बेकार फोंडा घाट पण रस्तो खराब त्याच्यामुळे तो रस्तो सजेस्ट करता. म्हटलं तर एवढा सजेस्ट करता तर अपडेट आपण घेऊया की नक्की रस्त्याची कंडिशन कशी आहे. तर खूप सुंदर आतापर्यंत प्रवास चालू. तर आता बघूया याच्या पुढे डायरेक्ट जेवण घराकच भेटू तुमका. चला 2 वाजल्यात आणि आपण आता हायवेवरून नांदगाव मध्ये आतमध्ये घुसलो. 2:30 वाजेपर्यंत पोहोचलो घराकडे. मध्ये तरड्यात जोक थांबलो. नशिबान जोक मिळाला थोडा 1 रोटी आणि थोडंसं राईस खाल्लो कारण आता घराकडे जाऊन काय भेटायचं नाही जोक.
सगळी झोपली असतली, मग त्यांना त्रास देणं बरोबर नाही. त्यामुळे म्हटलं बाहेरूनच काहीतरी खाऊन जाऊया. तर तराड्यात आपल्या 2 धाबे ओपन मिळाले, म्हणजे ते पण बंद करत होते. तेवढ्यात आम्ही पोचलो. दिलं आणि लगेच बनवून जेवण, आणि जेवण पण चांगलं होतं. ठीक आहे, पोटाक आधार मिळालो. तर इकडून आता आपला एक 20 मिनिटाचा फक्त अंतर राहिला. 2:30 वाजल्यात आणि आपण पोचलो घराकडे. हा. तर आपली वारीची पूर्ण ट्रिप होती. आयला मग अकडेच गाडी लावू कवी ना, तुमची गाडी त्याकडे आहे ना. मग मी काढले का? होय चला ठीक आहे. चला काय चिंगम घेतले, चिंगम देते. चला भेटू परत. अवतार कसं झाला. चल अरे होय सावकाश जावा, थांबा चिंगम देते आणून. चला आपली यात्रा फायनली संपलेली असा वारी. परत बघूया पुढच्या यात्रेक. चला सांभाळून जावा. फोन करा, मेसेज करा. चल बस तिकडे. हा मग चला पुढे घे. चला होय तिकडे मारा. हा आकडो लावा फक्त. ओके चला. तर गाडी निघालेली असा, आपली गाडी आता भुतूर घेऊया आपण.